केली. जेव्हा जेव्हा त्याचं कारण शोधण्यात आलं तेव्हा असं दिसून आलं की त्याचा 1.5 GB डेटा हा संपलेला होता आणि त्याला आणखी डेटा मिळाला नाही, म्हणून त्या तरुणाने आत्महत्या केली. मला सांगा, जर 1.5 GB डेटा संपल्यामुळे तो मुलगा आत्महत्या करतो, परंतु ही गोष्ट खरी असो वा खोटी, वास्तव मात्र विसरता येत नाही. म्हणजे असं म्हणता येईल की स्मार्टफोनमुळे मती गेली, मतीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेले आणि या वित्तामुळे भान हरपले. आणि हे सगळे अनर्थ फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे झाले, फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे झाले. नमस्कार, मी स्पर्धक कुमारी संजीवनी गिल्डा, भानदासराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी. विषय मांडते स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावरती नकारात्मक परिणाम होत आहे आणि होत आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. तो त्यांचा बराचसा वेळ त्या स्मार्टफोनवरती वाया घालवतात आणि नंतर त्या स्मार्टफोनच्या नादी लागतात. मला सांगा, 2019 मध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की किमान 3 तास जे युवक किमान 3 तास सोशल मीडिया वापरतात त्यांच्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते. मला सांगा, डार्विनचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो की शेपटी गेली आणि माणूस जन्माला आला. अगदी त्याचप्रमाणे पुढचा जो माणूस जन्माला येणार आहे त्याची मान खाली असणार आहे आणि पुढचा जो पिढीचा माणूस आहे त्याच्यामध्ये बदल होऊन त्याची मान खालीच राहणार आहे. याचं कारण म्हणजे तर प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत असताना खाली मान घालून बघतो, रस्त्याने जाताना सुद्धा स्मार्टफोन मध्ये खाली मान घालूनच चालायला लागतो. मग यावर मला असं वाटतं की पुढची पिढी जन्माला येईल त्याच्यामध्ये त्याची मान खालीच असणार आहे. या पुढे जो विचार करायचा झाला तर आपलं विज्ञान आपल्याला असं सांगतं की स्मार्टफोन कसा तयार होतो, स्मार्टफोनची टेक्नॉलॉजी काय, त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह आहेत, त्या मायक्रोवेव्हची टेक्नॉलॉजी काय. मायक्रोवेव्ह मध्ये काही ठेवलं तर गरम होतं हे आपल्या सगळ्याला माहित आहे, परंतु त्याच्यामध्ये जे रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते ते जास्त होऊ नये म्हणून प्रत्येक देशाने एक आलेख आखला आणि त्याच्यामध्ये ठराविक फ्रिक्वेन्सी वापरली आणि आपल्या देशामध्ये 1.65 असं वापरलं जातं. मग ऐका, जर 2 पिलरवरती 1.6 आणि 1.6 या 2 पिलरवरती जर आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली तर याचा दुष्परिणाम व्हायला लागतो आणि ती रेडिओ फ्रिक्वेन्सी या मॅग्नेटिक एनर्जीने कॅच करते आणि ही मायक्रोवेव्हची एनर्जी आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टफोन कॅच करतो आणि आपण तो कानाला लावतो, कानातून आपल्या मेंदूत जातात आणि मेंदूतल्या वेव्ह ह्याच्यामुळे ब्रेन कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. एवढंच नव्हे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर सुद्धा होण्याची शक्यता आहे. मला मला सांगावंच वाटतं की माझे प्रतिस्पर्धी म्हणतात की स्मार्टफोनमुळे चांगल्यासाठी आहे, परंतु माझं ठाम मत असं आहे की स्मार्टफोन हे नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतात आणि स्मार्टफोनमुळे नकारात्मक दृष्टिकोन व्हायला लागतं. याच्या पुढे जाऊन जर आपण विचार करायचा, डोळ्याच्या आजार भरपूर प्रमाणात वाढले आहेत आणि याच डोळ्याच्या आजाराचं एकमेव कारण आधी आपले कसं असायचं, -12 ते -13 असे नंबर डोळ्याच्या चष्म्याचे असायचे, परंतु आज प्रत्येकाकडे बघा इथं बसलेल्या कित्येक जणांना सुद्धा चष्मा लागलेला आहे. याचं कारण म्हणजे ब्लू लाईट. जर त्याची स्मार्टफोनमध्ये जी ब्लू लाईट असते त्याच्यामध्ये प्लाझम निर्माण होतो आणि प्लाझम निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये मायनस नंबर वाढायला लागतात आणि आत्ताची स्थिती जर आपण बघायला गेलो तर -12 ते -13 याच्या पलीकडे जाऊन -31 ते -32 असे नंबर व्हायला लागले. याच्याच पुढे जाऊन जर बघायचा विचार केला तर इंग्लंडमध्ये डी मॉन्टफोर्ड नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे सगळ्यात जास्त मुलांची सोशल मीडियावरती सक्रियता झपाट्याने वाढली आहे आणि त्यांचा वेळ कमीत कमी 5 तास खर्च करतात, म्हणजे दिवसाचे 3 तास आणि रात्रीचे 2 तास. मग मला सांगा, जर आमचे विद्यार्थी असे त्यांचा वेळ घालवायला लागले तर त्यांचं व्यक्तिमत्व ते कसं घडवणार आहेत, त्यांच्यावर या देशाच्या विकासाच्या पाठीमागे ते कसं लागणार आहेत. मला इथं ठामपणे सांगावंच वाटतं की आजकालचा विद्यार्थी सोशल मीडियाच्या नादी लागून वाया जात आहे. आणि माझ्या एका प्रतिस्पर्धीने सांगितलं की स्मार्टफोनचा यूज करून गुरुजींनी, म्हणजे मला त्या गुरुजींना काही नावं ठेवायचं नाही, ते एक चांगलीच गोष्ट आहे, परंतु मला सांगा, जर विद्यार्थी प्रत्यक्ष समोर असला आणि गुरुजी जर प्रत्यक्ष समोर असतील तर त्याचं ज्ञान वाढण्यासाठी ते गुरुजी नक्कीच त्याची मदत करतात. वर्गातला काळा फळा आणि गुरुजींचा लळा हा मात्र विसरत चाललेला असेल असं मला इथं वाटायला लागतं. याच पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर सोशल मीडियाच्या बाबतीत आपण विचार करायला झाला तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलांमध्ये खूप काही गोष्टी वाढल्या आहेत आणि डॉक्टर राजकुमार यांच्यामध्ये असं दिसून आलं की आजकालची मुलं सोशल मीडियावरती सक्रिय असतात आणि त्यांच्यामध्ये इन्स्टा असो, फेसबुक असे याच्यावरती ते सतत पोस्ट टाकत असतात आणि ते फीडबॅक घेत असतात आणि अनेक वेळा तर असं होतं की त्यांची ही सवय अनेकदा होऊ लागते, ते दर 5-10 मिनिटाला हेच काम करत असतात. मग यावरून लक्षात येतं की मुलं त्या सोशल मीडियाच्या किती आहारी गेले आहेत. या पुढे जाऊन जर बघायचं झालं तर आजकालची मुलं या सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त सुद्धा गेमच्या नादाला लागली आहेत आणि या गेमच्या नादाला लागून असं व्हायला लागले की म्हणजे काही महिन्याखालची गोष्ट आहे आणि अशा घटना घडतच चालले की त्या मुलाला घरातून गेम खेळण्यासाठी परवानगी दिली नाही म्हणून त्या मुलाने घरातल्या एका व्यक्तीची हत्या केली. मग यावरून सांगा की मुलांमध्ये भावना सुद्धा उरल्या नाहीत की ते मुलं त्या स्मार्टफोनच्या नादी लागून कुठल्याही स्तराला जात आहेत, घरातल्या व्यक्तीची आत्महत्या करायला लागत आहेत. मला सांगा की ब्लू व्हेल नावाचा जो गेम प्रकार होता तो आला होता कोरोनाच्या काळामध्ये. त्यावेळेस
त्यावेळेस ज्यावेळेस तिची गेम खेळायला लागू त्याच्या स्टेज वाढत जात होत्या आणि त्या स्टेज वाढत गेल्यानंतर त्याच्या शेवटच्या स्टेजला तो विद्यार्थी म्हणजे जो गेम खेळत आहे तो स्वतःचा जीव गमावून बसत होता. म्हणजे त्याच्या शेवटच्या स्टेजला नियमच असा होता की तुम्ही त्यांचा जीव द्या. मग ते विद्यार्थी असा जीव सुद्धा द्यायला तयार होते. मग मला सांगा इथं आमच्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कुठं चाललंय? इथं आमच्या विद्यार्थ्यांची मानसिक जी बुद्धी आहे ते कुठं चालली आहे? या पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या नादी लागून ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा आजकाल तेच चालू आहे. सगळेजण इन्स्टाच्या पोस्ट बघत असतात, रील्स टाकत असतात आणि हे होत असताना किती अपघाताचे प्रमाण वाढले हे सुद्धा आपल्याला दिसून यायला लागतं. मला सांगा रोडवरती नियम कितीही कडक असले, रोडवरचे नियम कितीही कडक असले तरी सुद्धा जर या स्मार्टफोनच्या नादाला लागून आपण जर त्याच्यावरती ऍक्टिव्हनेस दाखवली तर नक्कीच अपघाताचे प्रमाण वाढायला लागतात. आणि या पुढे जाऊन जर सांगायचं तर माणसांच्या भावना उरल्या नाहीत. मला सांगा प्रत्यक्ष संवाद हा केव्हाही चांगलाच असतो, प्रत्यक्ष संवाद हा केव्हाही चांगलाच असतो. आणि ज्यावेळेस आपण संवाद समोरासमोर करू त्यावेळेस जर एखाद्या समस्या आला तर समस्यांचं निवारण सुद्धा लवकरात लवकर व्हायला लागतं. मग आणि आजकालची तरुणाई अशी झाली आहे की जर ज्यावेळेस आपण प्रवास करायला जातो त्यावेळेस ग्रुपनी प्रवास जरी असला तरी लोक एकमेकांच्या गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा सोशल मीडियावरती ऍक्टिव्हनेस दाखवतात, तिथे लाईक्स मिळवायला जातात. मग मला सांगा इथं आमच्या माणसांच्या भावना उरल्या असं कुठून दिसायला लागतं? मग इथं सांगा स्मार्टफोन आणि सोशल मीडियामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होतच आहे, परंतु माणसांच्या जीवनावर सुद्धा नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. या पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर माणसांच्या भावना इथं हरवल्यासारखं आपल्याला दिसायला लागतं. अरे माणसा माणसा, अरे माणसा माणसा जाशील तू तळाशी, अरे माणसा माणसा जाशील तू तळाशी. या स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या नादी लागून घरातले मायबाप विसरशी, घरातले मायबाप विसरशी. जवळ बसलेला मित्र, अरे जवळ बसलेला मित्र दिसेनासा झाला तुला, जवळ बसलेला मित्र दिसेनासा झाला तुला. ऑनलाईन मित्राच्या नादी लागून भावनांचा खेळ केला तू, भावनांचा खेळ केला तू. दवाखाना मृत्युमुखी पडलेल्या माणसांचा व्हिडिओ करण्यात मग्न झाला तू. अरे दवाखान्याची पायरी दाखवण्याऐवजी सोशल मीडियावरती लाईक्स मिळवायला गेला तू. अरे माणसा जाशील तू तळाशी, भावनांचा खेळ करून एकटा पडशील जगाशी. मनपूर्वक धन्यवाद.